नमस्कार. आज पुन्हा एकदा घेऊन आलोय दुर्घटना घटना. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. नगर जिल्ह्यातील एका छोट्या गावात घडलेल्या एका अभूतपूर्व घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात एका तरुणाने एका वृद्ध महिलेविरुद्ध गैरवर्तनाचा आरोप करत तक्रार दाखल केली असून या घटनेनंतर समाजात पुरुषांवरील अत्याचार या विषयावर चर्चा रंगू लागली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून दोन्ही पक्षांची चौकशी करण्यात येत आहे. गावातील नागरिकांनी ही घटना ऐकून आश्चर्य व्यक्त केले असून काहींनी या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली गेली असून पुराव्यांच्या आधारे योग्य कारवाई करण्यात येईल. समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांचे मत आहे की आजच्या काळात गैरवर्तन आणि मानसिक त्रास हे दोन्ही लिंगांसाठी समानपणे गंभीर विषय आहेत आणि अशा घटनांवर उघडपणे चर्चा होणे समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शासन आणि स्थानिक प्रशासनाने अशा तक्रारींची सखोल चौकशी करून पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा समाजासमोर प्रश्न उभा केला आहे की न्याय आणि सहानुभूती ही लिंगावर अवलंबून नसावी. गैरवर्तन हे कोणाकडूनही झालं तरी ते चुकीचं आहे आणि प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या आधारे समान संरक्षण मिळणं अत्यावश्यक आहे. मी सध्या त्या शेताजवळ उभा आहे जिथे सकाळी ही घटना घडली. गावकऱ्यांच्या माहितीप्रमाणे पीडित तरुणी सकाळी शेतात काम करत होती. त्यावेळी तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने तात्काळ आवाज करून गावकऱ्यांना मदतीस बोलावले आणि आरोपीवर ताबा घेण्यात आला. घटनास्थळी पोलीस देखील तातडीने पोहोचले आणि पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आम्ही तातडीने तक्रार नोंदवली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी सखोल तपास सुरू आहे. पीडितेला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आम्ही या प्रकारच्या घटनांना टाळण्यासाठी ग्रामीण भागातील सुरक्षा वाढवण्यावर काम करत आहोत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. स्थानिक महिला संघटनांनी प्रशासनाकडे शेतमजुरांसाठी स्वतंत्र सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. यावेळी अनेक महिला कार्यकर्त्यांनी या प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी जागरूकता मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील महिलांवर अशा प्रकारच्या घटनांचा धोका आहे हे आपल्याला माहीत आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि महिलांना आत्मसुरक्षितता देणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करावी. तसेच समाजाने महिलांना समर्थ आणि सुरी करणे आवश्यक आहे. नावरण देण्यासाठी प्रयत्न. ग्रामीण भागातील महिलांवर अशा प्रकारच्या घटनांचा धोका आहे हे आपल्याला माहीत आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि महिलांना आत्मसुरक्षितता देणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करावी. तसेच समाजाने महिलांना समर्थ आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही घटना केवळ त्या गावापुरती मर्यादित नाही तर ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू करते. प्रशासन आणि समाज कार्यकर्त्यांनी मिळून अशा घटना रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. आपल्याला या प्रकरणावर पुढील तपशील वेळोवेळी देत राहील. आम्ही तातडीने तक्रार नोंदवली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या तपास सुरू आहे. पीडितेला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली गेली आहे. ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आवश्यक उपाययोजना करीत आहोत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अनेक महिला कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जागरूकता मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी आणि स्थानिक नागरिक दोघेही घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाला पाठपुरावा करण्यास सांगत आहेत. धन्यवाद.